हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर किरण सेविंग मीरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हे जे आहे आपलं 4 टक्स बेल्टचं ब्लाऊज आहे, जे की आपण या मागच्या व्हिडिओमध्ये याची कटिंग बघितलेली होती. तर याची जे आहे आपल्याला स्टिचिंग बघायची आहे. तर यासाठी जे आहे आता मी सर्वात अगोदर फ्रंट पार्ट इथे रेडी करून घेते. तर फ्रंट पार्टसाठी जे आहे मी एक फ्रंट पार्ट घेतला आपला. आणि आता जे आहे आपल्याला व्यवस्थित अशी आता इथे जे आहे थोडीशी मार्किंग इथे आलेली आहे, पण मी याला थोडंसं डार्क करून घेते. आता याच्यावरतीच मी इथं जे टक्स आहे ना ते मारून घेते. तर मी कटिंगच्या वेळेस सांगितलेलं होतं की मी याचा जो टक्स आहे तो पूर्ण 1/2 इंचाचा म्हणजे पाव इंचाचा दोन्हीकडच्या बाजूने टक्स देत आहे. तर हे जे टक्स असणार आहेत ना, हे फक्त मी एका लाईन इतकेच देते. तर एका साईडचा जो पार्ट आहे आपला इथे रेडी आहे. तर याच्या ज्या योकपट्टी आहे ती आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची. तर इथं जे आहे मी ही योकपट्टी घेतली. आता मी याची जी आहे फिनिशिंगमध्ये जी पट्टी आहे ती तयार करणार. त्याच्यासाठी अगोदर पट्टी घेतली. ही जी योकपट्टी आहे ती अशी डबलची आहे. तर मी सिंगलमध्ये त्याला करून घेतलं आणि या टाईपचं ठेवायचं आणि 1/2 इंचावरती आपल्याला इथे स्टिच देऊन घ्यायची. हे झाल्यानंतर आता आपल्याला हे मोडपून आतमध्ये करून घ्यायचं. त्यानंतर या ठेवायचं आणि ही जी पट्टी आहे, आता हे तुम्हाला समजलं नसेल तर मी परत सांगते. तर इथं काय करायचं, आपण पहिली जशी आपण वेगळ्या साईडची म्हणजे जेव्हा आपण सिंगल पण असं पण करायचं असलं तशी लावतो, तसंच आपल्याला फक्त एकेरी इथं ठेवून घ्यायचं. त्यानंतर हा जो पार्ट आहे ही स्टिप मारणं झाल्यानंतर हा पार्ट इकडच्या बाजूने लोटायचा आणि जो वरचा भाग आहे तो असा फोल्ड करत 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 आपल्याला काय करायचं आहे, ही जी स्टिचिंग आहे ना ती उघडी पाडायची आणि त्याच्यावरती जे आहे ना व्यवस्थित असं आपल्याला ठेवून घ्यायचं आणि 1/2 इंचाच्या अंतरावर स्टिच करून घ्यायची. आता हे जे आहे आपलं झालं. त्यानंतर आता दुसऱ्या बाजूने आपल्याला यायचं आहे. आता ही काढून घ्यायचं त्याच्यामधून आपल्या त्या गोल जे असतं ते तयार झालेलं त्याच्यामधून आपल्याला काढून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली इथे पट्टी तयार झाली. आतूनही एकदम अशी फिनिशिंगमध्ये म्हणजे इथं स्टिच दिसायचं काम राहिलेलं नाही आणि इथं पण तुम्ही बघू शकता. आता आपल्याला करायची आहे याची बटनची पट्टी. तर बटनच्या पट्टीसाठी आपल्याकडे जेही एक्स्ट्राचे जे कपडे उरलेले होते तर ते घेऊन घ्यायचे. आता या पट्टीला जे आहे मी थोडंसं मूड पाहून घेते. आपली ही एक पट्टी आणि ही एक पट्टी इथे तयार झाली. तर आपल्याला आता काय करायचं, ही जी पट्टी आहे मी हिला इथपर्यंत अशी फोल्ड करून घेते आणि एक टिप मारून घेते याच्यावरती. आता जे आहे आपल्याला काय करायचं, आता आपल्याला इथे एक बटनची पट्टी बनवायची. तर मी या टाईपची बटनची पट्टी बनवून घेतली. तुम्ही बघू शकता ही 2 इंच अंतरापर्यंत असेल. तर फोल्ड करून मी एवढी पट्टी जी आहे, आता ही 1.5 ते पावणे 2 इंचाची पट्टी तयार आहे. तर खालून जे आहे आपण 1/2 इंच किंवा त्याच्यापेक्षा जास्तही ठेवू शकतो आणि या पद्धतीने जसं तुम्हाला दिसतंय या बाजूने लोटली आणि आता इथे मी एक टिप मारून घेते पाव इंचाच्या अंतरावरती. आता
आता इथे बघू शकता याच्यावरती मी टीप मारून घेतली. आता ही जी पट्टी आहे आता हे दुसऱ्या बाजूने करून त्याच्यावरती परत एक दाब टीप म्हणून इथे देऊन देते. आता एक्स्ट्राचं होतं ते मी काढून टाकलं. आता ही जी पट्टी आहे आपल्याला आता सरळ बाजूने करायची. तर सरळ बाजूने यायचं आणि बरोबर अशी आपण जेवढं 1/2 इंचाचं ठेवलेलं होतं ना, तर आता हे बघू शकता तुम्ही इथून जे आहे आपण कटिंगच्या वेळेसच तेवढं ठेवलेलं होतं. कशासाठी? तर ते हुक आणि याच्यात काच आणि बटनच्या पट्टीसाठी. तर तिथपर्यंत जी आहे ही पट्टी मी फोल्ड करून तिथपर्यंत ठेवली जिथपर्यंत आपण ठेवलेलं होतं. आणि आता याच्यावरती म्हणजे ही पट्टी आपल्याला याला चिटकवून द्यायची आहे. तर त्याच्यावरती मी एक टीप मारून घेते. बघू शकता आपली जी बटनची पट्टी आहे ती इथं तयार झाली. आता याच पद्धतीने जे आहे आपण दुसरा सुद्धा पार्ट इथे मी रेडी करून घेते. तर इथं जे आहे दोन्हीही पार्ट्स रेडी आहे. तर आता आपण अगोदर इथे बघायचं की कोणताही पार्ट आपला कमी जास्त असेल तर त्याला इथे कट करून घ्यायचं याप्रमाणे. आता आपला फ्रंट पार्ट रेडी झाला आहे टोटल. तर आता आपण बॅक पार्ट इथे रेडी करून घेऊ. तर बॅक पार्ट जो आहे मी इथे घेतला. आता आपण जेव्हा कट केलं होतं तेव्हाच इथं एक स्ट्रेट अशी लाईन इथे मी मारून घेतली होती. आता तीच जी लाईन आहे मी थोडीशी याला डार्क करून घेते म्हणजे ती दुसऱ्या बाजूने सुद्धा येऊन जाते आणि आपल्याला आपली जी हाईट आहे ती कळून जाते. तर आता जे आहे मी उमटवून घेतली. आता दुसऱ्या बाजूने जे आहे पहिले 1/2 इंचाची मी पट्टी इथं फोल्ड केली. त्यानंतर परत जिथपर्यंत आपण लाईन मारलेली होती तिथपर्यंत असं फोल्ड करून मी याच्यावरती एक स्टिप मारून घेते. इथं जे आहे आता मी टीप मारली. त्यानंतर आता करायचं आहे मला इथे बॅक टक्स द्यायचा आहे. तर जो टक्स आहे तो देणार आहे मी इथपासून 4 इंच अंतरावर आणि त्याची जी हाईट आहे ती ठेवणार आहे 4.5 इंच. तर इथपर्यंत जे आहे मी इथे हा टक्स देऊन देते. थोडासा मागच्या बाजूने सुद्धा आला पाहिजे तसं थोडंसं घट्ट. तर आता आणि पूर्ण जो आहे मी 1/2 इंचाचा देणार म्हणजे 1/2 इंच अंतरावर जो आहे मी टक्स देणार आहे. तर एका बाजूचा टक्स झाला. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण इथे देऊन देऊ. तर इथं बॅक पार्टसुद्धा रेडी आहे. तर इथे मी काय करते तर जो आपले हे जे पार्ट्स होते ते एकमेकावरती ठेवायचे आणि इथं जॉईंट करून घ्यायचे. आता हे झाल्यानंतर इथं जे आहे आता आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंगसाठी आता जोही शिल्लकचा आपला कपडा इथे उरलेला होता त्याच्याच इथे जे आहे मी पट्ट्या काढून घेते तिरकस. जॉईंट करायचं आहे आपल्याला.
तर इथं जे आहे आपली पट्टीसुद्धा रेडी आहे. एक्स्ट्राचं जर असलं काही तर ते कट करून घ्यायचं. आता ही जी आहे काचची पट्टी आहे तर तिकडून सुरुवात करायची. पट्टी तर लावणं झाली. आता आपल्याला करायची आहे पायपिंग. तर पायपिंगसाठी हा जी पट्टी आहे ती दुसऱ्या बाजूने मोडपायची आणि आता आपल्याला जेवढी अशी मस्त बारीक पट्टी पाहिजे, जेवढं असं असतं तर तेवढं आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आणि इथं हे जे आहे ना याच्यावरती आपल्याला स्टिच मारायची आहे. बघू शकता तुम्ही आपला जो गोट आहे किती व्यवस्थित असा आलेला आहे. तर याच प्रकारे आपल्याला या ब्लाऊजचा गोट बनवायचा असतो. तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला जर दिसत असेल तर व्यवस्थित असा बारीक आणि जेवढा पाहिजे तेवढा आपला गळ्याचा जसा शेप आलाय तसाच आपला इथे गोटही आलेला आहे. व्यवस्थित असा दिसतो आणि दिसायलाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये सुद्धा. आता आतून बी तुम्ही बघू शकता एकदम बारीक पट्टी आहे आणि फिनिशिंगसुद्धा तेवढीच आपली आलेली आहे. तर आता ज्या ह्या राहिलेल्या आपल्याला स्लीव्ज, आता स्लीव्ज आपल्याला इथे तयार करायचे आहे. तर आपल्याला इथे ना एक्स्ट्रा कपडा म्हणजे पट्ट्या तयार करून आता इथे लावणं होत्या, कारण आपला एक्स्ट्रा कपडा नव्हता आपल्याकडे. तर आता जे आहे मी इथं पट्ट्या तयार करून घेते सर्वात अगोदर. तर आता आपली पट्टी जी आहे ती रेडी आहे. आता इथं मी अटॅच करून घेते. ही दुसऱ्या बाजूने आपल्याला अशी पलटी करून घ्यायची. ही दाब टीप देणं सुद्धा खूप आवश्यक असतं, कारण आपल्याला जेव्हा जी पट्टी आहे ती पलटी करायची असती तर आपण जर ही दाब टीप दिली नाही तर व्यवस्थित आपली पट्टी जी आहे दुसऱ्या बाजूने फोल्ड होणार नाही. त्यासाठी ही टीप मारणं गरजेचंच आहे. आता ही जी पट्टी आहे आपली तयार झाली. आता याच प्रकारे दुसरी सुद्धा पट्टी मी इथे तयार करून घेते. आता जे आहे दोन्ही पट्ट्या माझ्या इथे रेडी आहे. आता आपल्याला द्यायचा आहे फ्रंट आर्म राऊंडचा शेप, म्हणजे आर्महोलचा शेप, जो की आपला आतून असतो 1/2 इंच फ्रंट, जेव्हा आपण फ्रंट आर्महोल ड्रॉ करतो. तर त्याच्यासाठी जे आहे इथे मी आता आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तर 1 इंच सोडून जे आहे मी थोडासा आतून 1/2 इंच असं गोलाईमध्ये थोडासा शेप इथे देऊन देते आणि जिकडून आपण शेप कापलेला आहे तिकडून असं मार्किंगसुद्धा करून घ्यायचं. आणि एवढा जो आहे तुम्ही बघू शकता हा जो कटा झाला तो आता काढून टाकायचा. आता जे आहे आपल्याला फिटिंग करून स्टिचिंग करून घ्यायची आहे, म्हणजे स्लीव्ज स्टिच करायचे आहे. तर यातला कोणचा आपला जिकडून फ्रंट असेल
आणि ठेवताना जे आहे ना स्लीव्ज आपल्या उलट्या असल्या पाहिजेत आणि फ्रंट जो आहे तो इकडून आला पाहिजे. तर सर्वात अगोदर आता याच्या अगोदर जे आहे ना तर मग जो बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असतो तो आपल्याला इथे जोडून बघायचा अगोदर. जर कमी जास्त भरत असला म्हणजे मागचा आणि पार्ट समोरचा पार्ट आपण कितीही व्यवस्थित स्टिच केलं तरी थोडंफार आपलं होतंच, सगळ्यांसोबतच होतं. तर माझ्यासोबतही होतं. तर इथं थोडासा जोही आपला शिल्लकचा कपडा दिसत असेल तो आपल्याला इथे कट करून टाकायचा या टाईपनं. तर आता हा कट झाला. आता घ्यायचे आपल्याला स्लीव्ज आणि ते आता इथे अटॅच करून घ्यायचे. आणि स्लीव्ज अटॅच करायला आपल्याला जिकडून आपलं म्हणजे मिडलमधूनच सुरुवात करायची आहे. नेहमी व्यवस्थित बसते. तर आता आपली स्लीव्ज इथे एक अटॅच झाली. आता दुसरी सुद्धा मी इथे अटॅच करून घेते. तर आता दोन्ही बाजूंनी आपली स्लीव्ज अटॅच झालेली आहे. आता आपल्याला करायची आहे याची फिटिंग. तर मी फिटिंग डायरेक्टली आतूनच करणार. तर त्याच्यासाठी जे आहे व्यवस्थित असे एकमेकावरती ठेवून घ्यायचे आणि एक जे आहे कडेला एक टीप मारून घ्यायची सर्वात अगोदर. तर आता जे आहे आपलं जेही मेजरमेंट आहे ते आपण इथं टाकून देणार. तर 8.5 इंचावर आपलं वेस्ट आहे. तर 8.5 इंचावरती आपल्याला एक पॉईंट देऊन द्यायचा. 8.5 इंचावरती इथे एक पॉईंट आणि 9 इंचाची आपली चेस्ट आहे. तर 9 इंचावरती परत इथं एक पॉईंट आपल्याला देऊन द्यायचा. आणि त्यानंतर ज्या स्लीव्ज आहे आपल्या त्याची फिटिंग आहे आपली 5 इंचापर्यंत असेल. 5.25 इंचाची जी आहे आपली स्लीव्ज आहे. तर 5.25 इंचावर मी इथे परत एक पॉईंट दिला आणि आता हे जे पॉईंट्स आहे आपल्याला इथे मिळवत घ्यायचे. तर इथं जे आहे आपली एकीकडून स्टिचिंग झालेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने करू. तुम्ही बघू शकता किती स्ट्रेट लाईनमध्ये आलेलं आहे. आपलं मेजरमेंट व्यवस्थित असलं की आपली हे सुद्धा व्यवस्थित येऊन जातं. आता त्यानंतर आता आपण जर आतून जर बघितलं तर जॉईंटसुद्धा एकमेकांशी बरोबर असे मॅच झालेत. तर बघू शकता इथे. तर आता जे आहे आपण दुसऱ्या बाजूची सुद्धा इथे मी फिटिंग करून घेते. त्यानंतर तुम्हाला पूर्ण असं ब्लाऊज मी इथे दाखवून देणार. तर इथं जे आहे आता माझी फिटिंग पूर्ण झालेली आहे दोन्हीकडचीही. तर तुम्ही बघू शकता फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊजसुद्धा इथे रेडी आहे आणि दोन्हीही पार्ट्स पण तुम्ही बघू शकता एकदम जॉईंटवर आलेले आहेत, याचेसुद्धा आणि याचेसुद्धा. तर आता आपलं ब्लाऊज इथे रेडी झालेलं आहे. तर हे ब्लाऊजची स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असले किंवा काही नवीन वेगळं ब्लाऊज शिवायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी ते करण्याचा प्रयत्न करील. तर आता भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.